नमस्कार सर्वांना। आज आपण बनवणार आहोत हेल्दी ड्रायफ्रूट्सचे लाडू। तर हे आत्ता मुलांच्या शाळा चालू होत आहेत, तर स्नॅक्समध्ये त्यांना काय द्यायचं, स्पेशली 3 to 12 इयर्स किंवा 14 इयर्सपर्यंतचे जे काही मुलं आहेत, तर त्यांच्यासाठी, मुलं मुली जे काही आहेत, तर त्यांच्यासाठी हे ड्रायफ्रूट्सचे लाडू अगदी पौष्टिक आहेत। सर्वांसाठीच तसं पाहायला गेलं तर हे पौष्टिक लाडू आहेतच। तर आपण बघतोय की हा लाडू आज कसा बनवायचा आहे। खूप इझी आणि पटकन असा हा लाडू होतो। तर याच्यामध्ये आपण हे सगळे इन्ग्रेडियंट्स ॲड करून बनवणार आहोत। तर याच्यामध्ये आपण कोकोनट, जॅगरी, देन आल्मंड्स, कॅश्यूनट्स आणि ग्राउंडनट्स हे सगळं साहित्य आपण घेतलेलं आहे लाडू बनवण्यासाठी। याच्यातनं खूप सारे हाय क्वालिटी प्रोटीन्स आपल्याला मिळत असतात आणि खूप सारे गुड कार्बोहायड्रेट्स, गुड फॅट्स हे आपल्याला या लाडूमधनं मिळणार आहेत। म्हणूनच हा आपण मुलांच्या टिफिनसाठी किंवा जे ज्यांना खूप व्हेजिटेरियन पीपल्स आहेत आणि प्रोटीनचा सोर्स कमी असतो, अशांसाठी आपण हा लाडू बनवत आहोत। तर सर्वप्रथम जे मी तूप घेतलेलं होतं किंवा घी घेतलेलं होतं, तर ते आपण पॅनमध्ये ॲड केलेला आहे। तवा गरम करून घेतलेला होता आणि त्याच्यात ॲड करतो तर आपण हा ओल्या नारळाचा खीस जो आपण घेतलेला आहे। तर ह्याला व्यवस्थित 10 मिनिटांसाठी 10 ते 15 मिनिटांसाठी तुम्ही परतून घेऊ शकता व्यवस्थित। थोडासा वेळ लागतो हे परतण्यासाठी, तर व्यवस्थित हा परतून घ्यायचा आहे। तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। तर हा आपला ओल्या नारळाचा खीस हा भाजून झालेला आहे, व्यवस्थित भाजलेला आहे। आणि यानंतर आपण घेणार आहोत सगळी ड्रायफ्रूट्सची पावडर बनवून। तर ही ड्रायफ्रूटची पावडर बनवून घेतलेली आहे। आल्मंड्स, वॉलनट्स आणि आपण ग्राउंडनट्स हे तिन्ही आपण घेतलेले आहे आणि यामध्येच ॲड करत आहोत आपण घेतलेला गूळ आणखी थोडासा तुम्ही जास्त यूज करू शकता, पण मी थोडीशी आणखी ह्याच्यातच साखर ॲड करणार आहे, म्हणून गूळ थोडासा कमी प्रमाणामध्ये घेतलेला आहे। पण साखर यूज करण्यापेक्षा शक्यतो तुम्ही गूळ यूज केलेलाच बेटर असेल। तर आपला गूळ मिक्स करून झालेला आहे आणि यानंतर आपण ॲड करतोय ओल्या नारळाचा खीस। हा एक नारळाचा खीस आहे, तर हा खूप छान वास येईपर्यंत हा व्यवस्थित चांगला मंद आचेवरती हा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। तर हे आपण याच्यातच मिक्स करणार आहोत। वेट गेनवाल्यांसाठी आहे किंवा लहान मुलांसाठी आहेत किंवा ज्यांना अशक्तपणा खूप येतो, तर अशा लोकांसाठी हा लाडू खूप पौष्टिक असा आहे। याच्यामुळेच आपली इम्युनिटी बूस्ट होते। वेट लॉसवाल्यांनी सुद्धा हा साखर न टाकता फक्त गूळ घातलेला असेल तर एक लाडू खाल्ला तरीही काही हरकत नाही आहे। बट शक्यतो आपण याच्यातनं कॅलरीज म्हणजे जसं की कॅश्यूनट्स आहेत किंवा गूळ आहे, तर ह्या गोष्टी आपल्याला डाएटमध्ये नको आहेत। बट कधीतरी एखादा लाडू खाल्ला तरी काही हरकत नाही किंवा रोज एखादा लाडू खाल्ला तरीही काही हरकत नाही। हे शक्यतो याचे बेनिफिट्स हे खूप जास्त आहेत। हे इम्युनिटी बूस्टर आहे, वेट लॉसमध्येही हेल्प करतं किंवा ज्यांना ॲनिमिया आहे, कॉन्स्टिपेशन आहे, तर अशांसाठीही हा लाडू खूप हेल्पफुल असा राहतो। स्किनसाठी, स्किनचे काही प्रॉब्लेम्स असतील तर स्किनसाठीही खूप हेल्दी आहे आणि स्किन चांगली ठेवण्यासाठी हे मदत करतं। कॅन्सर पेशंटसाठीही हे चांगलं आहे आणि हेल्दी बोन्स, हेल्दी हार्टसाठीही हे छान आहे। आणि हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेस लेवल्स कमी करण्यासाठी किंवा डिप्रेशन कमी करण्यासाठी या लाडूचा हेल्प होतो, कारण याच्यामध्ये हाय क्वालिटी प्रोटीन्स आहेत। आपण सगळं व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे आणि त्यानंतर आपण याचे लाडू बनवायला घेतलेले आहेत। तर बघू शकता तुम्ही हा एक लाडू जो की 30 ग्रॅम्स क्वांटिटी येऊ शकते असा हा लाडू आहे। तर हे आपण असेच सर्व लाडू बनवून घेणार आहोत। तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। तर हे लहान मुलांसाठी
तयार झालेले आहेत आपले हेल्दी ड्रायफ्रूट्सचे लाडू. लाईक करा, शेअर करा. थँक्यू.